भारी वाटतं 5 स्टार हॉटेलमध्ये थांबून जरा नवीन काहीतरी बघायला भेटलं, एक्सपिरियन्स भेटतो. आणि आम्ही ड्रायव्हर लोक आणि ते पण 5 स्टार हॉटेलमध्ये खूप भारी वाटतं. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. आणि आता मी इथे, तुम्ही पाठची व्हिडिओ बघितलीच असेल, मी आता हॉटेलमध्ये थांबलो होतो. आता सकाळी उठलो, सकाळ नाही ॲक्च्युली, आता वाजले 12 आणि आता इथे चाललो आहे. पाठीमागे नाश्ता करायला गेलो होतो, नाश्ता बिष्टा केला आणि आता चाललो आहे सनसेट क्लब रेस्टॉरंट. आणि मस्त हॉटेल आहे, एक नंबर आहे, 5 स्टार 4 स्टार आहे काहीतरी. तो तुम्हाला दाखवतो हॉटेल कसं आहे. सन सिटी क्लब आणि असं हॉटेल आहे, पूर्ण भारी आहे. मला पुढे दाखवतो, भारी हॉटेल आहे, मस्त. आता काय प्लॅन नाही, आता परत मी रात्री गोळी घेतली होती, गोळी घेऊन डायरेक्ट झोपून गेलो. बरं वाटतं आता पुढे बघूया आता काय काय बघण्यासारखं. पुढे दाखवतो अजून काय काय. पूल आहे आणि इथे बसण्यासाठी जागा आहे. मस्त की पूल आहे, आंघोळ बिंघोळ करायला. आणि हॉटेल आहे इथे आजूबाजूला राहण्यासाठी साईडला, खूपच भारी आहे बघा. आणि इथून स्टेअर आहे, फर्स्ट फ्लोअरला आम्ही जातो. आणि रूम पण भारी आहे, तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले, रूम दाखवला होता मी, आणि त्यामधला व्ह्यू पण भारी आहे. आता मग रूममध्ये जाऊया, फ्रेश बिश होऊया आणि मग नंतर बघूया पुढचा प्लॅन काय. मी पिझ्झा आणि थम्सअप ऑर्डर केलं होतं. आता रूममध्ये चाललो आहे, ऑटोमॅटिक लाईट आहे. आता रूममध्ये जाऊया आणि परत झोपूया गोळी घेऊन, थोडं बरं वाटेल. आता वाजले 1-2 वाजले असते, तर भेटू पुढे. तुम्हाला बघितलं असेल, मी खायला आणलं होतं, पिझ्झा आणि थम्सअप होता आणि झोमॅटोमधून ऑर्डर केली होती. 206 रुपये काहीतरी झालं होतं. आणि इथून 7 किलोमीटर होतं, तर चार्जेस पण लागले होते. आणि 250 काहीतरी झालं होतं, पण मला तो 49 किंवा 40चं डिस्काउंट भेटलं, म्हणून 206. तर आता खाल्लं पिलं, फ्रेश बीच झालो, आता झोपतो आहे, म्हणजे झोपलो होतो आता. आणि ब्लॉग अपलोड केला आहे, तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल, किती भारी आहे. आणि अर्धे ब्लॉग येतील, जास्त 30-40 मिनटाचं होतं ब्लॉग, तर मी 20-20 मिनटाचं असं टाक्यात राहील. तर तुम्ही पुढे बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटतं आहे ते. आता पहिला ब्लॉग टाकला अर्धा, त्याचा अर्धा उद्या ब्लॉग, आणि त्याच्या पुढे अर्धा ब्लॉग उद्या. तर असे ब्लॉग येत राहील, तर नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्की करा. मी आवडत असेल, माझे ब्लॉग आवडत असेल, तर नक्की आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा. तर आता काय ना, आता आरामच करायचा आहे. 4 वाजले, झोपणार आहे, झोपलोच होतो, अजून परत झोपणार आहे 7-8 वाजेपर्यंत. कारण नाईट आज निघणार आहे मी रात्री. आता रात्री किती वाजता पार्टी संपते ते माहीत नाही, पण 1-1:30 वाजणारच आहे, एवढं कन्फर्म आहे. पण तरी पण लवकर जावं लागेल, गाडी भरायला लागेल हे ते. आणि लवकरात लवकर मग भरून मग निघायचं आपल्याला डायरेक्ट मुंबईसाठी. आता वडोदरामध्ये आहे, वडोदराच्या साईडला आहे, जंगलामध्ये इकडे. आणि मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे चालला आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे, आजूबाजूला. पण तिथून जाऊन नाही दिलं, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच पुढच्या. आणि आता मी झोपलो आहे, बाल्कनी हॉलमध्येच आहे. आता इथून मग आता बघूया किती वाजता फोन येतो आहे. फोन आला की मग निघावं लागेल, मग गाडी भरून मग निघूया. तुम्हाला पुढचा अपडेट सांगेलच, तर बघूया पुढे काय होतं आहे ते. आता हॉटेल कसं वाटलं नक्की सांगा मला. बघू शकता काय भारी झालं आहे, पूर्ण थंड झालं आहे.
काच जरा हे ड्राय झाले आणि मी ऑर्डर केलं होतं फ्रेंच फ्राय आणि कॉफी केली ऑर्डर. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये असं बिल असतं. फ्रेंच फ्राय आणि थोडं फ्रेंच फ्राय खाऊया आणि हे करूया. आणि झोप आलीच नाही, थोडीफार झोप आली, झोपलो उठतोय, झोपतो उठतोय, अजून काही झोप आलीच नाही प्रॉपर. आणि खाऊया आता, थोडं बरं वाटेल. गरम कॉफी पिऊया मस्त की गरम गरम मजा येईल. आणि मग लाईटिंग कमी आहे, भारी वाट खूप. 5 स्टार हॉटेलमध्ये थांबून जरा नवीन काहीतरी बघायला भेटलं, एक्सपिरियन्स भेटतो. आणि आम्ही ड्रायव्हर लोक आणि ते पण 5 स्टार हॉटेलमध्ये, खूप भारी वाटतं आहे. अशी सगळ्या ड्रायव्हर लोकांना इज्जत भेटली पाहिजे. तर पुढे बघूया आता. अजून त्यांचा फोन नाही आला आहे. फोन आला तर मग आंघोळ बिंघोळ करूया आणि मग निघून या आपल्या सफरला मुंबईसाठी. बहुतेक 8-9 वाजता फोन येईल. अजून तरी 8-9 नाही वाजले, 6-7 वाजले. तर खातो आणि मग बघू पुढे काय प्लॅन आहे. आधीची व्हिडिओ बघितली असेल. मी खायला काहीतरी मागवलं होतं आणि त्यानंतर मग झोपलो, थोडं फ्रेश वाटलं आणि नंतर मग आंघोळ विंघोळ केली, फ्रेश झालो. कपडे बघितले असेल, चेंज घेतले आणि हाफ कपडेच घातले. आणि हाफ कपडे घालूनच जाऊया, कारण जीन्स घालून परत ते खूप आकड्यासारखं होतं आणि पाय बी जरा पण हे होतं, म्हणून जरा रिलॅक्स कपडे घातले. आणि अजून तरी काय फोन आला नाही निघायचा. तर समोरचे बोलत आहे की 3-4 वाजता पार्टी संपणार आहे. तर आत्ता 12 वाजले, थोडा वेळ परत झोपूया, म्हणजे 4 वाजता निघायला फ्रेश वाटेल एकदम. आणि अजून तरी काय फोन नाही आला त्यांचा. तर फोन आल्यावर मग तसं एक कारवाला येणार आहे. आम्ही इथून त्या साईडला जाण्यासाठी इथून 10-15-20 मिनटं काहीतरी आहे डेस्टिनेशन. तिकडे पार्टी चालू आहे, तिकडेच गाडी लावली आपण. तर तिकडेच गाडी जायचं आहे तिथे. आता एकदम सर्दी पण गेली आहे गोळी घेतल्यामुळे आणि काही त्रास नाही. भारी वाटतं आहे. आता लो फील पण नाही होत आहे, बरं वाटतं आहे. फक्त आता थोडीशी झोप राहिली आहे, ती पूर्ण करायची आहे. असंच ब्लॉग बघत होतो, ब्लॉग एडिट करत होतो तुमच्यासाठी. आणि नंतर मग असं थोडं पडून थोडं हे वाटलं. आता बघू, त्यांचा फोन आला मग निघावं लागेल. तशी आंघोळ बिंघोळ करून झालीच आहे. मग आता नंतर मग निघूया फोन आला की. आणि बघू आपण तिकडे गेलो मग हा ब्लॉग एंड करूया आणि हा ब्लॉग इकडचाच ठेवूया. मग जेव्हा निघेल तेव्हा दुसरा ब्लॉग असेल. तर बघूया आता किती वाजता फोन येतो आहे. अजून तरी फोन नाही आला आहे. फायनली त्यांचा कॉल आलेला आहे. आता 2 वाजले आणि 2 वाजता बोलवलं होतं. पार्टी 4 वाजता संपणार आहे, पण तिकडे जाऊन तयारी करावं लागेल, गाडी पण बघावं लागेल बरोबर आहे की नाही काय नाही. परत ते वायपर पण खाली गेले, जे काचाच्या खाली गेले हळूहळू. तर ते नट ढिले करून परत ते वरती करून परत टाईट करावं लागेल. तर तिकडे गेल्यावरच कळेल काय झालं आहे. आणि आता फोन आला आहे, ते येतात आहे 10 मिनटात खाली कार घेऊन. तर मग कार घेऊन मग तिकडे जायचं. आणि मला आतापर्यंत झोप नाही आली, काय माहिती का, खाल्लं पण नाही काय, म्हणून मग त्यावेळेस फक्त ते संध्याकाळी तुमच्यासमोर ते फ्रेंच फ्राय खाल्ले तेवढेच. त्यानंतर अजून काय खाल्लं नाही. बघू अजून काय पुढे प्लॅन आहे. 4 वाजता निघू किंवा किती वाजता निघू ते कळेलच तुम्हाला पुढे काय होणार आहे ते. आता येतं ते खाली ते, मग आता खाली जाऊया आपण आणि फायनली रूमला बाय बाय करूया. आणि सगळं घेतलं, बॅग होती बॅग घेतली आणि वॉच ते सगळं घेतलं आता इथून. आणि रूमला फायनली बाय बाय, हॉटेलला पण बाय बाय करूया. मस्त होतं हॉटेल आणि भारी होतं हॉटेल, मस्त झोप आली होती इकडे.
तर मग निघूया आता खाली, आपण जाऊया. फायनली निघालो आहे, बाहेर आलो आहे आणि पाऊस चालू आहे लगातार. मगाशी मी 5-6 वाजता आलो होतो तर तेव्हा पण पाऊस चालू होता. आता पण भरपूर पाऊस चालू आहे. का माहिती का अजूनपर्यंत थांबला नाही वाटतं. बघू, तो ड्रायव्हर येतो आहे गेटजवळ, मग तिथून निघूया आपण. तिकडे जाऊनच भेटूया. आता लाईट येत नसेल तर मग आता डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटू. इथून काय 15 मिनटाचा रस्ता आहे फक्त. फायनली मी पोचलो आहे. आपल्या गाडी बघू शकता, इकडे साईडला पार्किंग होती. आजूबाजूला तुम्हाला काहीच दिसणार नाही. एक छोटंसं घर होतं आणि इथेच बाजूला, आणि हे बंगला त्या साईडला, आणि त्याच्या दिवाळीच्या या साईडला पार्किंग होती. फायनली आता मी पोचलो आहे गाडीजवळ. गाडी स्टार्ट करतो आहे आता, भरायला लावणार, मग निघणार. तर हा पण ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला इथून पुढे कळेल मी कसा पोचणार आहे, काय पोचणार आहे, आणि कुठे किती वेळ लागणार आहे मुंबईला पोचण्यासाठी, तर किती ट्रॅफिक लागणार आहे, काय लागणार आहे. तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये कळालंच असेल कसं किती फास्ट आलो आणि कसं काय लागलं मला. तर आता बघूया जाताना काय होतं आहे की नाही. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय, आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा.